साखरेचं प्रमाण अति ठेवू नको. ते लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो, ते कोणासाठीच चांगलं नाही आहे की ज्यूस हे तयार केल्या लगेच तुम्ही प्यायला पाहिजे. तर ब्रेकफास्ट मला खूप आवडतो करायला. आय लव्ह ब्रेकफास्ट. बाबांनी कलिंगड आणलं मोठंवालं, मग ते कापून देणार बाबा, बिया काढून देणार. आज चीट डे म्हणून मी डिश भरून नाही खात. मी लहानपणी फक्त पोळीसोबत तूप साखर खायचे. लाईटस्टाईल प्रेझेंट्स व्हॉट्स इन माय लंचच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला नेहमीच उत्सुकता असते की कलाकार डब्यात काय खातात हे बघण्याची, पण आज जी अभिनेत्री मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे ना, ती खरं तर खूप फिटनेस फ्रीक आहे आणि तिच्या डाएटच्या टिप्सनी आपल्याला खूप हेल्प झाली आहे पास्टमध्ये. स्वागत करूया अभिनेत्री माधवी निमकरचं. खूप स्वागत. थँक्यू. आणि लंच ब्रेक माझं जेवण सुरू आहे त्याच्यामुळे सो सॉरी. कारण का आता सेटवर बॅक टू बॅक सीन आहेत आणि भूक लागलेली असते, पण मला सांग किती फेवरेट आहे लंच टाईम सेटवरचा तुझा? अरे मला 1:30 वाजला की म्हणजे माधवला सुद्धा माहिती आहे, 1:30 वाजला 12:30 पावणे वाजता तो बरोबर टिफिन गरम करायला ठेवतो. 1:30 वाजेची मी वाट बघत असते. झालं की मला त्या वेळेला असं जेवायला फार आवडतं. आणि संध्याकाळची एक वेळ कधी ब्रेक होतोय त्यावेळेला त्या वेळेला जेवून घ्यायचं, कारण की मला असं वाटतं की वेळ महत्त्वाची आहे. त्या वेळेत जेवणं म्हणजे तुम्ही किती पौष्टिक आहार घेत असाल पण तो तुम्ही वेळेत घेत नसाल तर त्याचा काही उपयोग नाही. सगळ्याचा बॅलन्स व्यवस्थित राहायला पाहिजे. म्हणून मी करेक्ट 1:30 वाजता जेवते. आज जरा 15 मिनिटं लेट झालाय, पण मला सांग माधवी ताई, आज काय आहे तुझ्या लंचमध्ये? हे बघ, माझी फेवरेट पालक पनीरची भाजी आहे. बिकॉज पालकही आणि पनीरही म्हणजे हे कॉम्बिनेशनच छान आहे. प्रोटीनचं कॉम्बिनेशन आहे, पोटॅशियम आहे त्याच्यामध्ये पालकामध्ये. बरं, गाजर आणि सलाड तर मला खूप आवडतं. म्हणजे गाजराची कोशिंबीर ॲक्च्युली आमच्या मावशी बीटची कोशिंबीर रोज देतात आणि त्यांना माहिती मला बीट फार आवडतं. आणि डाळ असते, दही 1 वाटी आणि माझा मूड असेल कधी तर मी थोडासा भात 2 चमचे वगैरे एवढंच खाते. पण भात म्हणजे भाताचं खूप मिसकन्सेप्शन आहे की ह्याच्यामुळे खूप फॅट वाढतात किंवा असं काही आहे, पण ते काय? मीठ येते म्हणजे प्रमाणात तुम्ही म्हणजे खरं सांगायचं तर 2 चमचे तू भात खाल्लास ना, 2-3 चमचे फाईन, काही होत नाही. आणि त्यातून मी समजा तुम्ही पोळ्याही 3-4 खात असाल आणि प्लस तुम्ही भात खात असाल तर ऑफकोर्स काप्सचं प्रमाण वाढतं. पण भाकरी खाताय छोट्या म्हणजे एक छोट्या साईजची, जसं मी रात्री संध्याकाळच्या वेळेला भाकरी घरी असेल तर मी भाकरीच खाते, कारण की ती गरम केल्यानंतर जरा कडक होते म्हणून मी आत्ता पोळी आणते ॲक्च्युली शूटिंगच्या इथे. नाहीतर मला रोज भाकरी खायला आवडते. ज्वारीची भाकरी, बाजरीची किंवा नाचणीची घरी असताना ती खाते. सो ती तर तुम्ही एखादा छोट्यासा फुलक्या टाईप तुम्ही भाकरी खाल्ली आणि त्याच्यानंतर जर थोडासा भात खाल्ला तर काही फरक नाही पडत. तुम्हाला त्या काप्सचं बॅलन्स करता आला पाहिजे. बट असं अजिबातच नाही आहे की भात खाल्ल्यामुळे पोट वजन केव्हा वाढेल जर तुम्ही जवळपास भात जास्त खाल तर. मग ती पोळी जरी जास्त खाल्ली म्हणजे कुठे नाही काप्सचं प्रमाण वाढलं की तुमचं वजन हे वाढतंच ना. सो ते कंट्रोल करता आलं पाहिजे. आणि तुझ्या डाएटच्या टिप्सचे आम्ही सगळे फॅन आहोत, पण तुझ्या रेसिपीजचेही आम्ही फॅन आहोत जे सोशल मीडियावर येत असतात छोट्या छोट्या. पण मला सांग माधवीताई, रोज आता पॉसिबल होत नाही डब्बा बनवणं, पण किती तू मेक शुअर करतेस की आपण काहीतरी स्वतःसाठी बनवूयात? जेव्हा सुट्टी असते ना त्यावेळेला हे कार्यक्रम चालू असतात माझ्या घरी. मुळात डबा जरी माझ्यासाठी मावशी बनवत असल्या तरी मला टिफिन करावा लागतो रोज सकाळी रुबेनसाठी. म्हणजे माझी इच्छा असते की त्याला टिफिन माझ्या हातचा जावा. माझं ठीक आहे की मी खाईन, पण त्याला एक आईच्या हाताचं काहीतरी गोडवा कायम राहिला पाहिजे किंवा आई सकाळचा डबा आईच्या हातचा असला पाहिजे. पण दिवसभर तर माझ्या हातचं तो खात नाही, तर ॲटलिस्ट सकाळचा डबा. सो त्याच्याच निमित्ताने त्याला रोज टिफिनला काय द्यायचं ह्या कल्पनेतून वेगवेगळ्या डिशेस मी स्वतःसाठी पण ट्राय करते. कारण की मुलांना रोज तेच दिलेलं आवडत नाही. सो मग वेगवेगळे पराठे ट्राय करा किंवा अजून मखानाचं काही ट्राय करायचं असेल तर करा, किंवा सँडविचेस जरी असले तरी विथ चीज त्याच्यासाठी. बट विदाऊट चीज सँडविच बनवायचं असेल तर मला कुठले कुठले बनवता येतील. आणि जास्त करून सलाड हे जे असतं ना, आपण म्हणतो ह्याला चव काहीच लागत नाही पण हे अतिशय पौष्टिक. आपण म्हणतो ना की तुला खूप भूक लागली आहे, 1 गाजर 1 काकडी आणि 1 टोमॅटो असं जरी खाल्लं तरी तुझं पोट भरतं ॲक्च्युली. सो मला असं वाटतं की हे इन्ग्रेडियंट्स रुबेनच्या टिफिनमध्ये पण असावेत. बट मुलांचं कसं असतं माहिती आहे ना, गाजर तोंडाला लागलेलं आवडत नाही, ते काकडी तोंडाला लागलेली आवडत, मग ते स्मॅश करा, मग ते उकडवा, मग ते बारीक करा, मग ते तसं दिलं तर ते खातात. सो माझा एक वेगळा कार्यक्रम तो घरी चाललेला असतो, पण त्यातनं काही काही नवीन पदार्थ तयार होतात जे मला खायला खूप आवडतात. म्हणजे परवाच्या दिवशी मी मुळ्याचा पराठा शिकले
की तो आपल्याला मला पण खाता येईल आणि तो त्यालाही देता येईल की वेरच त्याची चव मुळा किंवा दुधी भोपळा ह्याची चव मुलांना फारशी आवडत नाही. मग ती कशी आपण डेव्हलप करू शकतो, छान करू शकतो, ह्याच्याकडे माझा कल असतो. आत्ताच बोलताना मला कळलं की रुबेन आता 6वीला जाईल. हिच्याकडे बघून कोण म्हणेल का रुबेन 6वीला जाईल? म्हणजे माहीत नाही, मी त्याला काहीही शिकवायला जात नाही की तू डाएट कर वगैरे. त्याचं वय खाण्यापिण्याचं, बट समहाव त्याचं असं झालं की जास्त शुगर नको मला, खूप शुगरी आहे, नको. पुरणपोळी एक खायला म्हणतो जास्त शुगर असेल ना, नको. म्हणलं खा गपचूप, तुला खूप खेळायचं आत्ता, आता कशाला डाएट. नको. माझ्या फ्रेंड्स पण असे बारीक आहेत ना, मला पण छान बारीक राहायचे. आणि 13 कधी होणार आहे, मला जिम जॉईन करायचं. ते हे मी काही शिकवलेलं नाही आहे त्याला. मी तेवढंच सांगते की रुबेन, साखरेचं प्रमाण अति ठेवू नको. ते लहान मुलं असो किंवा मोठी माणसं असो, ते कोणासाठीच चांगलं नाही आहे. त्याच्यातनं मी सांगितलं त्याला, बाकी नाही. मग त्याला कळायला लागलं ना की साखर जास्त खाल्ल्याने गोलूमोलू व्हायला होत आहे. मग त्याने स्वतःहून कमी केली. म्हणजे मग मला आई कॅल्शियम कशामध्ये जास्त असतं, मग प्रोटीन जास्त असेल तर कशामध्ये असतं, मग नॉनव्हेज नसेल खायचं मग व्हेजमध्ये मला प्रोटीन कशातनं मिळेल, हे प्रश्न त्याचे आत्ता पडत आहे. सो मला आवडतं आहे की तो हेल्थ फ्रीक आहे, वाटेल तसं वाटेल त्यावेळेला खात नाही. केक वगैरे मिळाला आहे तर भरपूर केक. आता परवा बर्थडे झाला तर लिटरली मी थोडा छोटा केक मागवला, कारण की आजकाल तो खात नाही. सो मग ते नाही म्हटलं तरी आपण म्हणतो की एवढा केक मागवायचा तर सगळ्यांनी तरी खाल्ला तरी पाहिजे, तर मी छोटा केक मागवला. का नको, खूप शुगर असते त्याच्यामध्ये. म्हणलं माय गॉड, बाळाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. बघ ना माझं असं झालं. आणि वेरॅज बाकी ज्युसेस वगैरे त्याला फार आवडत नाहीत. म्हणजे माझे ज्यूस म्हणजे मी बीटरूट आणि गाजर असं टाकून मी ज्युसेस बनवते. आणि आय बिलीव्ह की ज्यूस हे तयार केल्या लगेच तुम्ही प्यायला पाहिजे. मग ते 2-3 तासाने, मग थोडा वेळ ठेवून नाही, त्याच्यात तुम्ही ते केलं ज्यूस खाली दिसलं की तुम्ही लगेच ते प्यायलं पाहिजे. मग ते ऑरेंज ज्यूस असो, कुठल्याही प्रकारचं ज्यूस असो, व्हॉट आय बिलीव्ह. म्हणजे मला असं वाटतं की ते लगेच, तर त्याला मी असं ज्यूस द्यायला जरी गेले तरी त्याचं कसं असतं की मग त्याच्या आवडीचंच पाहिजे. मग ॲपल ज्यूस वगैरे असेल, मला पण ॲपल ज्यूस खूप आवडतं. सो ऑरेंज असेल तर हे सगळं डाएटमुळे त्यालाही सवय लागली की आपण छान आणि हेल्दी खाल्लं पाहिजे. सो ते मी काय तो बघून शिकते बहुतेक, का मी त्याला शिकवायला जात नाही आहे. पण नाही, आता तो मुलगा कोणाचा शेवटी तुझाच आहे. पण नाही, ही चांगली गोष्ट आहे की त्याला स्वतःहूनच कळले, आपण सांगायची गरज नाही आहे. पण ताई मला सांग की तुझ्या रुटीन म्हणजे दिवसभरात ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये काय खाणं जास्त प्रिफर करतेस? मला घरगुती क्रेविंग होतात का बाहेरचं खाण्याचं, जंक? जेन्युअनली मला होत नाहीत. आणि झाले तरी मी एवढंच खाल्लं तर मला चालतं. माझं वजन तसं वाढत नाही. माझा BMR स्ट्रॉंग आहे, खूप BMR खूप स्ट्रॉंग आहे. सो त्याच्यामुळे मी असं जरी थोडंफार खाल्लं, एखादा केकचा तुकडा खाल्ला, बर्थडे आहे कोणाचा, तर मला तसं काही फरक पडत नाही. बट डेली रुटीन म्हणायला गेलीस तर मी सकाळी उठल्या मला ड्रायफ्रूट्स, एक दिवस ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा एक दिवस फ्रूट, सुरुवात या गोष्टींनी करते. मग मी चहा पिते थोड्या वेळाने. तो मी कमी पिते, कारण की मी इथं आल्यावर पण मी माधवच्याची कॉफी पिते, मस्त स्ट्रॉंगवाली कॉफी, ती मला आवडते. ती दुपारी पण पिते, आल्यावर एकदा चहा पण होतो माझा. सो मला ते बॅलन्स करायचं असतं की मी थोडा पिते, म्हणजे माझं ते जास्त होत नाही. मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मला खूप आवडतो करायला. आय लव्ह ब्रेकफास्ट. मला असं वाटतं वाव ब्रेकफास्ट आहे ना बास. मग तिथे माझं असं होतं की मला ती लागतेच भूक, म्हणजे ते आठवणीने भूक लागते मला. सो मी संध्याकाळी 7 वाजता जेवल्या कारणाने ऑटोमॅटिकली मला दुसऱ्या दिवशीच 8-8:30 वाजता भूक लागते. मग करेक्ट गरम नाश्ता मी खाते. मग घरी असो किंवा सेटवर असो, तो नाश्ता केला, मग तो बरं थोडासा असा चहा किंवा कॉफी प्यायली, कॅम्प सेट. अगदीच वाटलं तर एखादं फ्रूट मी मध्ये एक साधारण 11:30-12च्या दरम्यान मी फ्रूट घेते. आणि नंतर 1 वाजता 1:30 वाजता ब्रेकच होतो, जेवण होतं माझं. आणि त्याच्यानंतर मग एक 2-3 तास काही नाही. मग अगेन आय एम वेटिंग फॉर टी टाईम. 4:30 झाले का, 4:30 किती वाजले असं मी विचारत असते. 4 वाजले, 4:15 झाले. कारण की ती एक वेळ तुला सांगते का मला आवडते. टी ब्रेक मला आवडतो का, चहा पिण्यासाठी समहाव टी ब्रेक सगळ्यांना आवडतो, पण टी ब्रेक हा मला आवडतो वेगळ्या कारणासाठी. मला आजही आठवते, बाबा यायची, आम्ही वाट बघायचो खोपोलीला. सकाळची शिफ्ट असायची त्यांची, सकाळ दुपार रात्री 3 शिफ्ट असायच्या ना. तर सकाळच्या शिफ्टला ते बरोबर 4:30ला घरी यायचं आहे. आणि बाबा आले, हातपाय धुवायला गेले की आई लगेच मस्त गरम चहा टाकायची. की आईचं असायचं की ताजा केलेलं लगेच करून नाही ठेवायचं, मग ते आल्यावरच चहा पिऊ आपण. मग ते चहा पिणं ना, आम्ही खाली बसायचो, दादा, मी, आई आणि बाबा. लिटरली ते भुरका मारत असं चहा पितात ना बशीतनं, तसा चहा. मग 2-2 बिस्किटं. तर ते माझ्या डोक्यात इतकी वर्षानुवर्ष
ते मला दिसतं ना चित्र, बाबा फ्रेश होऊन बसलेत, गप्पा मारत चहा पितोय. आजकाल गप्पा मारत जेवत नाही कोणी, तर मी तेव्हा गप्पा मारत चहा प्यायचो. मग बाबा सांगायचे की अरे आज ड्युटीला असं झालं तसं झालं. सो तो टी टाईम जो आहे ना, इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी. तो मला लक्षात राहतो. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, अन्न आहे माझ्या हातात, 4-4:30 झाले ना की मला आठवतं यार चहा प्यायचो आपण. किंवा ते 2-3 दिवसांनी एकदा ते असं रिकलेक्ट होतं, यार 4:30ची वेळ झाली, एकदा बसायचो एकत्र. आणि चहा नाही आणला तर बाबाने येताना समजा कलिंगड आणलंय, तर त्या दिवशी चहा स्किप होणार की कलिंगड खायचंय. बरं त्यावेळेला कलिंगड खायला मिळणं म्हणजे असं व्हायचं की बाबांनी कलिंगड आणलं मोठंवालं, मग ते कापून देणार बाबा, बिया काढून देणार. सो एक वेगळी मेमरी आहे, वेगळ्या भावना आहेत त्याच्यामागे. सो माझं असं होतं की तो एक टी टाईम माझा फार फेवरेट आहे. आणि मग संध्याकाळी काय 5-6 वाजता वगैरे काहीतरी असंच काही खाल्लं डाएटचं समजा, थोडंसं खाल्लं तर, नाही तर मग 7 वाजता मी जेवायलाच बसते, 7-7:15. सो आय एम डन, म्हणजे झालं. म्हणजे फार मी चटरफटर असं फार नाही करत, गरजच नाही पडत. म्हणजे कारण की वेळाच मील्सच्या अशा जवळ आहेत खरं तर. मग 7 वाजता जेवल्यानंतर मग नंतर काही खायचंच नाही, डायरेक्ट झोपून जायचं. आणि मी खूप जणांकडून ऐकलं की 7च्या नंतर मोस्टली काय खायचं नाही, आणि काही त्यासाठी वेगवेगळं डाएट करायची गरज नाही. हे रुटीन्स फॉलो केलं की आपण सेट आहोत. तू आता चहाची आठवण काढलीस बाबांची, पण मला सांग आईच्या हातचा कोणता पदार्थ खूप क्रेव होतो आत्ता? चकली. चकली विरघळते कधी तोंडात? ऐकलंयस कधी? चकली विरघळणारा प्रकार आहे का मला? माझ्या आईची चकली खाऊन तो अतिशय सुंदर. आणि माझ्यासाठी डिंकाचे लाडू पाठवते ती मला, ते एक फार सुरेख करते माझी आई. साजूक तुपातले लाडू, आय हाय हाय. तिला माहिती आहे की मला डिंकाचे आणि मेथीचे हे दोन्ही लाडू खूप आवडतात. मेथीचे तर ती पाठवतेच, म्हणजे मेथी विचारतच नाही मला. म्हणजे दादा वगैरे घरी येणार असेल तर हां दादा येतोय, लाडू पाठवले, एवढंच सांगते ती. सो ते मेथीचे लाडू का, कमरेसाठी चांगले, तू खूप काम करते, शिफ्ट तुमची मोठी असते, मग उभं राहून राहून कंबर दुखत असेल, नाही मग आता नको, पूर्वी गोष्ट वेगळी होती, 25 होतीस तेव्हा गोष्ट वेगळी होती, मग आता तू रोज एक लाडू तरी खात जा, वाटलंच मी गूळ कमी टाकेन, साखर नाही टाकणार, इतकी ती डिटेल करून मला लाडू पाठवते. म्हणजे हा मेथीचा लाडू, डिंकाचा लाडू आणि चकली ही मग फारच फेवरेट आहे आईच्या. लाडू मलाही खूप आवडतो है ना. कडूची चव असावी लागते, कडूची पण चव असावी लागते, आपल्याला टेस्ट आवडावी लागते. तर ती आवडत असेल तर मेथीचा लाडू नक्कीच एन्जॉय करतो आपण. पण तुझं चीट मील काय, जेव्हा आज समजलं की चीट डे आणि कुठेतरी पार्टीला जायचं आहे, आपण ही गोष्ट तुला लागतेच की चीट मील म्हटलं की हे डोळ्यासमोर पहिले येतं? असं काही नाही. समजा मी पार्टीला गेली, खूप सारा आता बघतोस बुफे असेल तर सगळं असतं. सो तिथे गेल्यानंतर माझं असं होतं की पहिले माइंड नाहीच म्हणणार ना मला, मी ते रोज नाही खात किंवा ते जंक फूडवालं समजा काही खात नाही, चीजवालं वगैरे खात नाही, तर ते सुरुवातीला नाहीच वाटतं. पण त्यातल्या त्यात मला असं वाटलं बाबा की ठीक आहे आज ह्यातलं काय चांगलं वाटतं, त्यामध्ये थोडासा ऑइली पदार्थ एखादा असेल थोडासा, तर तो मी खाते. पण माझ्या खाते चीट करण्याला पण लिमिट आहे. आज चीट डे म्हणून मी डिश भरून नाही खात. चीट डे आहे ना, सी तुझ्या मेंदूला पण छान वाटलं पाहिजे, तुझ्या बॉडीला पण छान वाटलं पाहिजे, सवय पण असली पाहिजे, सगळ्याच गोष्टी आहेत. थोडं जरी घेतलं माझं तरी माझं होऊन जातं. आता म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एका लग्नात गेले होते आणि सगळे मस्तपैकी, तिथला गुलाबजाम खूप छान आवडला होता सगळ्यांना, सगळे गुलाबजाम घेऊन 4-4, 5-5 मस्त गुलाबजाम छान आहे, गुलाबजाम छान आहे असं करत खात होते. आणि माझं असं झालं, माधवी ट्राय कर, एक खरंच मस्त आहे म्हणलं. हो, ते गुलाबजाम घेतला आणि माझं असं झालं, एक गुलाबजाम खाते मी, एक. तर मी तो तोडला लिटरली. मी ठरवलं होतं की तो सगळा संपवणार, मला खायचं आहे आज, असं झालं होतं माझं. काय चीट डे, आज काय नाही, शादी पे आहे, चीट डे. तर लिटरली मी एक तुकडा खाल्ला ना, मस्त, अरे मला आवडला यार. 5 मिनिटांना झालं, बस मला नको होता. म्हणजे ना सगळे चिडतात माझ्यावरती लिटरली, यार तू नको बसत जाऊ आमच्यासोबत, असं होतं. पण ते जेन्युअनली होतं, काही करू नाही शकत त्याला, मी मुद्दाम नाही करत. पण स्वीट टूथ नाहीच आहे ना, तसं तुला स्वीट आहे? स्वीट टूथ नाही. मी लहानपणी फक्त पोळीसोबत तूप साखर खायचे. मला एवढी साखर आजही आवडते. म्हणजे तुला असं, तू असं काय ठेवलंस ना, काय रबडी काय म्हणतात त्याला, ते असं बासुंदी वगैरे, मला खूप आवडतं. गुलाबजाम बघितलं की माझं असं होतं की वाव. बट समाव ते खाल्लं की माझं तिथं क्रेविंग संपतं. स्वीट टूथ आहे माझं, म्हणजे भाई खूप स्वीट टूथ आहे. खूप काहीतरी नवीनच कळलं तुझ्या बाबतीत आता. वा. पण असं कंट्रोल येतं ना, हळूहळूच येतं ऑटोमॅटिकली. तुझा मेंदू तुला एका पॉईंटला सांगतो आपलं ठरलंय की नाही, मग आता नाही, म्हणजे ना ऑटोमॅटिकली आपलं ते
सेट होतं ते की आता नाही खायचं आहे आपल्याला. कितीही तू असं झालं खूपच क्रेविंग होते खायचं जरी म्हटलंस तरी समहाव तुझा मेंदू तुला सांगतो की नाही खायचं आहे. ठीक आहे, तुला वाटलं थोडंसं खाल्लंस ना, दॅट्स इट. असं सो मी आता तुझी रजा घेते कारण का आता लगेच सीन लागणार आहे. मस्त तू एन्जॉय कर लंच टाईम आणि जाता जाता आम्हाला एक इझी टिप देऊन जा की एवढं फॉलो करा, बाकी काहीच करायची गरज नाही आहे इन सेन्स ऑफ डाएट. इन सेन्स ऑफ डाएट मी खरं सांगू का, 2 गोष्टी सांगते मी. अतिशय सोप्या आहेत सांगायला, करायला नाही. बट मला असं वाटतं की ते ठरवल्यावर करता येईल. शुगर बंद करा. ऑफकोर्स दिवसाला 2 चमचे शुगर तुमच्या बॉडीला चालते, बट जी आपल्या जेवणातनं आपल्याला पोटात जात असते ते पूर्णपणे बंद करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किमान रोज, आता हा डाएटच्या सोबत फक्त डाएट म्हणशील तर तुला डाएटरी टिप ही झाली आहे की बाबा तुला 1 दिवसातनं अजिबातच साखर नाही खायची आणि त्याला जोड म्हणून दिवसातनं किमान 1 तास चाला. त्याला एक्सक्यूज देऊ नका. काहीही बाकी करायची गरज नाही आहे. किमान 3 लिटर तरी पाणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. या 2 गोष्टी फॉर गुड स्किन, फॅट लॉससाठी म्हणजे तुझा फॅट पूर्णपणे जाण्यासाठी किंवा एक्सेस तुमची चरबी असेल किंवा एक्सेस काही असेल फूड तुमचं किंवा तुमच्या टॉक्सिसिटी आपण म्हणतो ना, बॉडीमध्ये पण काही टॉक्सिक गोष्टी असतात त्या जाण्यासाठी सुद्धा, लिव्हर चांगलं राहण्यासाठी, खूप गोष्टींसाठी पाणी हे अतिशय गुणकारी आहे. मी सतत पाणी पित असते. तर किमान 3 लिटर पाणी तरी दिवसातनं आणि साखर पूर्णपणे बंद करायचे. आणि प्लीज मग ह्याच व्हिडिओवरती कमेंट करून सांगा तुम्हाला काय फरक पडला आहे. मी सुद्धा 1 महिन्याने आता जर रिझल्ट सांगते मला किती हेल्प होईल. जेवढं मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलं ना साखर बंद करा, तू 2 दिवस करून बघ, 1 दिवस करून बघ, तुझ्याच्याने होणारच नाही. तुला तो पॅटर्न सेट करायला किंवा तुला ती सवय लावायला पुढचे 10 दिवस जातील. मी ट्राय करून बघितलंय आणि मी गिव्हअप केलंय पण नाही आता खरंच तो एक कंट्रोल आला ना की मग नंतर सेट आहे. किंवा तू क्वीन, एक बार कंट्रोल आ गया ना, बस संपलं, तू जिंकलंस. मग तुला किती खावंसं जरी वाटलं तरी तू खाऊच नाही शकत. म्हणजे आपण त्याच्या पुढे निघून जातो, एक स्टेप क्रेविंग आणि याच्या पुढे जातो आपण. सो ट्राय करा, तुम्ही पण करा आणि कमेंटमध्ये कळवा कसं वाटतं. कारण का सुख म्हणजे सेटवर आपण व्हॉट्स इन माय डाएट हे तू आम्हाला सांगितलेलंस आणि ते हो ते खूप चांगलं. आणि मी सांगू तुला डाएट टिप्स आहेत ना ज्या मी खरंच ज्या मी स्वतः केलेल्या आहेत, म्हणजे माझ्या डॉक्टरांनीही सांगितलं, डायटिशियन्सनी ज्यावेळेला रुबेन पोटात होता त्यावेळेला डायटिशियननी सांगितलेल्या आहेत, किंवा त्या सगळ्या मी ज्या शेअर करते ना त्याचा खरंच फायदा होतो आहे आणि ते मला कॉमेंट्समधनं कळतं. आणि मी एक्स्ट्रा असं काही उपाशी राहण्यासारखं नाही आहे. हे डाएट असं आहे की जे तुम्ही घरामध्ये असणाऱ्या गोष्टी कंट्रोलमध्ये खायच्या आहेत. त्याच्यामुळे या डाएटचा नक्की फायदा होतो, नक्की. तू मला सिम्पल विचारलंस ना आता, 2 गोष्टी सांग मला. सिम्पल 2 गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांनी ऐकल्यासुद्धा असतील पण त्या फॉलो केल्या नसतील. तर आज मी आवाहन करते, या 2 गोष्टी फॉलो करा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. मी सुद्धा ट्राय करणार आहे. आणि थँक्यू सो मच माधवीताई. आता एनर्जेटिक सीन करायचे, मस्त तडकतं भडकतेच, थोडी एनर्जी पाहिजे. थँक्यू आणि आपण भेटू. थँक्यू सो मच. थँक्यू.